जे जीएसटीची रिस्क होते तीच इन्कम टॅक्सची पण रिस्क आहे. पेनल्टीज लागू शकतात, स्क्रुटिनी येऊ शकते. आणि जर खूपच श्रीमंत झालात, तुमच्या घरामध्ये लक्ष्मी अशीच नांदत असेल, तर तुमच्याकडे कधीतरी काय येऊ शकते, रेड येऊ शकते. तुमच्याकडे रेड आली म्हणजे समजा की तुम्ही देशातले खूप कमी लोकांमधले एक आहात. इन्कम टॅक्स गरीब लोकांच्या घरी जात नाही. म्हणजे हे एक सर्टिफिकेशन आहे की तुम्ही खरंच श्रीमंत आहात. आता पूर्ण गडिंग्लजला किंवा पूर्ण कोल्हापूरला कळणार की इथे एक श्रीमंत व्यक्ती आहे. आणि एकदा रेड आली ना, आणि जर तुमचा बाप पण जर बिझनेसमध्ये असेल तर बाप पण मुलाचा फोन उचलत नाही, स्वतःचा बाप बोलतोय. मग तुमची जर एमएलए कुठे ओळखी असतील, त्यांना तुम्ही एवढंच बोला की रेड आले, कोणीही फोन उचलत नाही. रेड चालू असताना नाही, रेड संपल्या नंतर पण सगळी नाती तुटून जातात. तुमच्या आतमध्ये एक असा व्हायरस येतो की तुमच्याबरोबर कोणीही बोलत नाही. तुमच्याबरोबर, तुमच्या फॅमिली बरोबर, तुमच्या मुलांबरोबर सगळे लांब होतात. कारण की एकदा तुम्ही डिपार्टमेंटच्या रडारवरती आला की डिपार्टमेंट तुम्हाला सोडत नाही मरेपर्यंत. कारण की त्यांना माहिती आहे, वन्स अ चोर ऑलवेज अ चोर. हा इथे चोरी करेल नाही तर तिथे चोरी करेल. तुम्हाला कंटिन्युअस वॉचवरती ठेवलेलं असतं. त्यामुळे पुन्हा रिक्वेस्ट तीच की त्यांच्यापासून जेवढं लांब राहू शकतो आपण तेवढे राहूया. आणि चुकून कधीतरी स्क्रुटिनी आली, रेड आली, तर तुम्ही त्यांना प्राऊडली वेलकम करायला पाहिजे. ढोल ताशा घेऊन या रे, आरती करा यांची, किती वर्षापासून तुमची वाट बघत होतो, काय पाहिजे तुम्हाला सगळं देतो, सगळे डॉक्युमेंट काढून सगळं रेडी ठेवलेलं आहे. मी लिगली राहून श्रीमंत झालोय सर. कारण की अचानक जो गरीब माणूस श्रीमंत होतो ना, त्याच्या घरी पण रेड जाते. गरजेचं नाही त्यांनी इलिगल करून केलेलं आहे. लिगल करून पण जर केला तर असं नाही की रेड फक्त चोरांच्याच घरी जाते. त्यांना वाटतं की इथे जाऊ शकतो आपण, आणि त्यांच्याकडे काही एव्हिडन्स येतात आणि त्यांच्याकडे सिनियरकडून परमिशन येते, तेव्हा ते रेड मारतात किंवा स्क्रुटिनी येते. रेडचा छोटा व्हर्जन काय, ते डाऊट मध्ये असतील तर स्क्रुटिनी येते, कन्फर्म असतील तर रेड येते. लोन ऍप्लिकेशन होऊ शकतं, लिगल प्रूफ बनून जातो, बिझनेस तुमचा वाढू शकतो, इन्कम एक्सपांड होऊ शकतं. पैसे को बनाता है. पहिला वाईट कमवलात तर तो पुन्हा तुम्ही कुठेतरी चांगल्या जागी पार्क करू शकता. पहिलाच पैसा ब्लॅकचा कमवला तर मग कुठेतरी गोणी बांधून किंवा सोन्याची बिस्किट बनवून कुठेतरी लपून ठेवावा लागतो. जर पहिलाच पैसा वाईट कमवला तर तो पैसा पुन्हा इन्व्हेस्ट होऊ शकतो, त्याच्यावरती इन्कम येतो, तो रिइन्व्हेस्ट होऊ शकतो. म्हणजे वाईट ग्रो होत जातो, ब्लॅक कुठेतरी कुजत जातो, आणि मग कधीतरी डिमॉनिटायझेशन होतं, आणि मग त्यावेळी मग सगळ्यांच्या कपाळात येतात. ठीक आहे ना. आणि परत सीएकडे जातात, सर अभी कैसा करने का, अभी कैसा करने का, पहला मेरा फी भरो 5 साल का, फिर बताता है ब्लैक का क्या करने का.